राज्यामध्ये सरकारच्या विरोधात विविध प्रकारचं आंदोलन गेल्या 1 जून पासून सुरू आहे। या आंदोलनाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेत। शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडून ठोस पाऊल उचलण्यात येत नसल्यानं राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलंय। या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं एसटी स्टँड समोरील रस्त्यावर दूध आणि कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे। तासभर चाललेल्या आंदोलनात शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं, शेतीचं वीज बिल माफ करावं, शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाला 50 रुपयांप्रमाणे हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्या सरकारनं त्वरित मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यास हातभार लावावा, अन्यथा भविष्य काळात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला। महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय हे पाहून आमचं मी उठून उभारलो। शेतकऱ्यांवर होत असलेले आत्महत्येची वेळ आलेली आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे शासनाने, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं पाहिजे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या ठिकाणी केली पाहिजे, दुधाला 50 रुपये हमीभाव दिला पाहिजे, शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे, तूर विक्री केंद्र पुन्हा चालू केलं पाहिजे, अन्यथा शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल। या ठिकाणी कर्जमाफी जर झाली नाही तर अक्कलकोटमध्ये तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल। अक्कलकोट बंद ठेवला जाईल आणि आम्हाला नक्सली होण्यासाठी उत्स्फूर्त करू नका, आम्हाला न्याय द्या। 2 वर्षापूर्वी अक्कलकोट तालुका सोलापूर जिल्ह्यात गारपीट पडला। गारपीटच्या वेळी काँग्रेस सरकारने भरमसाठ शेतकऱ्याला सहकार्य केले। हे सरकार 2-2.5 वर्ष झालं फक्त आश्वासन आहे आणि हे सरकारला माहित नाही शेतकरी काय, शेतकरी शेतात पिकतात काय, शेंगा वर लागतं का खाली लागतं, मका वर लागतं का खाली लागतं त्यांना माहित नाही। असले शासन आम्हाला नको आहे, असले सरकार आम्हाला नको आहे। शेतकरी जर मदत नाही केलं तर तहसील कार्यालय त्याला ताळे ठेकण्यात येईल आणि तीव्र आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। या आंदोलनस्थळी तहसीलदार स्नेहा उबाळे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारलं। या आंदोलनामध्ये अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक बाबासाहेब पाटील, सद्दाम शेरीकर, मल्लीनाथ भासगी, शिवराज स्वामी, महादेव बिराजदार, शिवशरण बिराजदार, सिकंदर जमादार, सिद्धराम जाधव, धर्मराज गुंजले, शिवलिंग गायकवाड, शहाबाज बागवान, हुसेन कुरेशी, सुनील खवळे, समाधान होटकर, किशोर सिद्धे, अशोक ढोणे, श्रीधर कुलकर्णी, शिवानंद पाटील, रवी गायकवाड आणि विश्वनाथ हडलगी, नंदकुमार स्वामी, सुधाकर वाकडे, गुणवंत धर्मसाले, पंचय्या स्वामी, नासप्पा नंदीवाले, विश्वनाथ बिराजदार आदींसह बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते। आंदोलनाच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज बंडकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता।